आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर आहेत. वाढवण बंदरासंदर्भात तुम्ही एक मागणी केली आहे सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे. काय मागणी आहे तुमची? माननीय मंत्री महोदयांकडे मी काल पत्रव्यवहार केला आणि त्यांना जाऊन भेटलो देखील. हे भेटून तुम्हाला माहिती आहे वाढवण बंदर हा देशातला सर्वात मोठं बंदर होत आहे आणि जगातलं देखील 10 बंदरामध्ये ते येणार आहे. त्याच्यामधून औद्योगिकरणाला चालना मिळेल, सर्वाला मिळेल आणि माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पना होती आणि समुद्र किल्ले वगैरे पण आपले बांधले होते त्यावेळेला. आणि शिवाजी महाराजांचं जर त्या पोर्टला नाव दिलं तर ते आणखीन जागतिक ह्याच्यावरती जाईल या उद्दिष्टाने शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, औद्योगिकरण आता आपल्या महाराष्ट्रात होणार आहे आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचं त्याला नाव द्यावं अशा प्रकारची इच्छा आल्यानंतर मी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांनी मग सांगितलं की हा जो प्रस्ताव आम्हाला हे मी फॉलोअप करतोय, परंतु हा प्रस्ताव जर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुम्ही माझ्याकडे आला तर केंद्र शासन याच्याकडे नक्की लक्ष घालेल अशा पद्धतीने त्याने मला आश्वासन दिलं. हेच नव्हे तर माझी जी वर्सावा जेटी आहे त्या जेटीच्या बाबतीमध्ये मडला जाण्यासाठी जर आपण त्या ठिकाणून तो जेटी बांधली आणि मडला जाणाऱ्या ज्या बोटी वगैरे असतात त्याचा व्यवस्थितपणा झाला, कारण वर्साव्यामध्ये व्यवस्थितपणा नाही आहे. संपूर्ण ड्रेनेज अंधेरी, गोरेगाव, अंधेरी, पार्ला, जोगेश्वरी इकडचं संपूर्ण सेवर लाईनचं सर्व ड्रेन आहे ते त्याच्यामध्ये जाते त्या समुद्राच्या ह्याच्यात आणि त्याच ठिकाणी आम्ही जाऊन आमचे गणपती गेले अनेक वर्ष तिथे विसर्जन करतोय. गेल्या वेळेला माझ्याकडे हा पार्ट आल्यानंतर अंधेरी वेस्ट वर्सावा मी जेव्हा रात्री 2 वाजता समुद्रामध्ये होतो त्यावेळेला संपूर्ण ड्रेन तिथे वाहत आहे आणि त्याच्याच बाजूला आम्ही गणपती विसर्जन करतोय. 30 वर्ष त्याचं डिसेल्टिंग झालं नाही. तर या बाबतीत देखील मी त्यांच्याशी बोललोय की जेटी बांधण्यात यावी. त्यानंतर मी मला गडकरी साहेबांना देखील काल भेटलो की मला मॉर्वे टू वर्सावा असा ब्रिज बांधता येईल का. त्यांनी सांगितलं नॅशनल याच्यामध्ये येत असेल तर आपण त्याचा पण विचार करू. त्याच्यानंतर दुसरं बघितलं तर कोकणाच्या बाजूला देखील बंदर आम्ही आता तुम्हाला माहिती आहे मी स्टँडिंग कमिटी अर्बन डेव्हलपमेंटवर असल्या कारणाने मी त्या ठिकाणी म्हणजे केरळ वगैरे साईडला बोटीने प्रवास केला जातं. तर मुंबई मांडवीच्या इथून म्हणजे गेटवे ऑफ इंडियाच्या इथून आपण गोव्यापर्यंत अशा बोटींचा प्रवास करत असताना जर दापोली, रत्नागिरी वगैरे साईडला आपण बोटीतनं प्रवास करण्यासाठी जर जेटी बांधल्या तर तो बोटीचा प्रवास देखील सुरू होऊ शकतो. याच्याबद्दल देखील चर्चा करून झाली आणि आपण त्या जेटी बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा पद्धतीने त्यांना पत्रव्यवहार केलं, त्यांच्याशी चर्चा केली. मला आलेला पत्रव्यवहार मी त्यांना दिला आणि हा विषय मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. एक प्रश्न असा आहे की जेव्हा ते म्हणालेत की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वाढवण बंदराला जायचं असेल तर तसा प्रस्ताव राज्याकडून यावा, तर तुम्ही राज्य सरकारसोबत देखील याविषयी काही पाठपुरावा करणार आहात का त्या बंदराला नाव देण्यासंदर्भात शिवाजी महाराजांचं? नक्की. आमचं एक गट आहे. गट म्हणजे असं की संपूर्ण युतीचे जेवढे नेते असतील असे मेंबर्स असतील असा एक विषय असतो आणि त्यामध्ये देखील मी काल तो विषय मांडला की ज्या वेळेला खासदारांच्या माध्यमातून असे काही प्रश्न असतील तर त्या मंत्र्यांनी त्या संबंधित मंत्रालयाला मुंबई असेल आणखी त्या मंत्र्यांना देखील पत्र करून त्यांना बोलून त्यांच्या बैठका त्यांनी लावल्या तर त्याचा आणखीन जास्त फॉलोअप होईल. आपण जे म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये वाढवण बंदराला करण्याबाबतीत मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांना भेटणार आहे. त्यांना पण तुम्ही विनंती करणार? नक्की विनंती करणार त्यांच्याकडनं. तसं करण्यासाठी मी फॉलोअप घेणार. आजच तुम्ही म्हणताय पठाणवाडीमध्ये आग लागली, धूर येतोय असं दिसतंय. तुमच्या मतदारसंघात या आगीच्या घटना वारंवार घडतात, जिथे वनक्षेत्र आहे तिथे असे प्रकार घडत आहेत. काय कारण? खरी गोष्ट आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये दिंडोशीमध्ये, गोरेगावमध्ये, दिंडोशीमध्ये 3 वेळा आगी लागल्या. मोठमोठ्या वखारी आहेत, मोठमोठे स्टुडिओ बाहेर बांधलेले आहेत, स्टुडिओचं सामान ठेवलं जातं आणि त्या आगी लागलेल्या आहेत. त्याच पद्धतीने मला व्हिडिओ देखील पाठवतात तिथली लोक. हे व्हिडिओ लागतात, मी त्यांना नोटेड करतो आणि मी त्याचा फॉलोअप देखील करतो. आज देखील सकाळी तसंच आलं की काही पठाणवाडीच्या येथून काही धूर येतोय वगैरे. त्यानंतर रहेजाचं बांधकाम चाललंय त्याच्या मागे तर नेहमीच आगी लागतात आणि तसे व्हिडिओ मला दिलेले आहेत, माझ्याकडे आहेत. मग हा आगी लावतो कोण? एक तर जंगल जाऊन त्या ठिकाणी झोपडपट्टी होणार आहे किंवा जंगल जाऊन त्या बिल्डरचा काहीतरी फायदा आहे किंवा तिथे पाव वगैरे बनवतात त्या बेकऱ्या आहेत आणि ह्या गोडाऊनला आग लागते. याची चौकशी करणं मी आजच कमिशनरकडे विषय काढणार. म्हणजे परवा दिवशी मी त्यांना बोललोय की मला या संदर्भात एक बैठक घ्यायची, मी येणार, आल्यानंतर ह्या बैठक घेईन मी. म्हणजे या आगी मुद्दामून लावल्या जातात असं तुमचं म्हणणं आहे का थेट?
हो, काही ठिकाणी मुद्दामून लागले जातात, काही ठिकाणी तुमच्या सिलेंडरमुळे लागले जातात, काही ठिकाणी काय असावं त्यांचा? एक तर बिल्डरचं उद्दिष्ट असेल की वन तिथलं खराब संपलं तर त्याला बिल्डिंगचं काम आणखीन पुढे पुढे वाढवता येईल, त्यांची जर जागा असेल आणि मोकळं जर मिळालं तर ते होईल. दुसरं, ह्या बाकीची काही लोक असतात यासाठी जातात की झोपडी बांधणं, ते पण होऊ शकतं. वखारी जातात, त्या वखारी बांधून त्या पक्क्या होतात लगेच. जर पत्र्याच्या असतील तर पक्क्या केल्या जातील. स्टुडिओ आहेत, तो छोटा स्टुडिओ असेल म्हणजे असा सामान ठेवायचा, तो आणखीन मोठा केला जातो. याच्या मागे त्यांचा दृष्टिकोन हा बांधकाम करणं, पक्कं बांधकाम करणं, ते विकणं, हा त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे. मग यात तुम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने काही संबंधित मंत्र्यांकडे आणि इथे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलकडे वगैरे काही राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे फॉलोअप करणार आहात का? हो, मी सोमवारी त्यांना पत्र लिहिणार आहे. मी जाऊन स्वतःच भेटणार आहे. या आगींची चौकशी, जंगलं वगैरे जाळत आहे त्याची चौकशी आपल्या माध्यमातून करा, अशा पद्धतीने पत्र मी त्यांना देणार आहे. एक प्रश्न असा आहे की एनसीईआरटी मध्ये सीबीएसईच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा समावेश करून घ्यावा मोठ्या प्रमाणावर, असं तुम्ही पत्र लिहिलं होतं. समावेश झालाय, पण आता काही लोकांकडून आक्षेप असा घेण्यात येतोय की मराठा साम्राज्याचा जो नकाशा दाखवलाय त्यामध्ये जैसलमेर, राजपुतांचं राज्य पण त्यात इन्क्लूड केलंय, असा आक्षेप घेतला जातोय आणि एक वाद रंगलाय यावरून. छत्रपती सीबीएसई बोर्डाच्या माध्यमातून मी पहिलं देखील पत्र दिलेलं आहे आणि या बाबतीत मी सन्माननीय मंत्र्यांना देखील भेटणार होतो, पण या 2 दिवसात हाऊसच बंद होते त्यामुळे काही भेट झाली नाही. पण सोमवारपासून आल्यानंतर त्यांना भेटणार आहे. शिवाजी महाराजांचा त्या पाठ्यपुस्तकामध्ये हे करताना संपूर्ण सखोल माहिती शिवाजी महाराजांची असावी, या बाबतीत मी प्रयत्न करणार आहे. या संदर्भात काही भेट होईल आणखीन पुन्हा? नक्कीच भेट करणार आहे. सोमवारी आल्यानंतर पहिलं काम मी तेच करणार आहे. आपल्यासोबत होते खासदार रवींद्र वायकर, ज्यांनी विविध विषयांवर आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.